बातमी कोल्हापुरातून। कोल्हापुरात उसाने भरलेल्या ट्रॅक्टरचे चाक मुलीच्या डोक्यावरून गेले। या अपघातात 13 वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झालाय। कोल्हापुरातल्या शिरोळ इथली घटना आहे। अपघातात आई आणि वडील जखमी झाले। अपघातात 13 वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी कोल्हापूरहून शेखर पाटील आपल्यासोबत जोडले। शेखर, उसाने भरलेल्या ट्रॅक्टरचे चाक मुलीच्या डोक्यावरून गेले। अपघातात दुर्दैवी मृत्यू झालाय। अपघात नेमका कसा झाला? कारण या ऊस ट्रॉलिंगमुळे अनेक अपघात जे आहेत ते कोल्हापुरात घडलेले आहेत आणि अशीच घटना जी आहे ती काल सायंकाळच्या वेळेला घडलेली आहे। 13 वर्षीय मुलीचा, जिचं नाव गंगा वनमोरे आहे, तिचा खरं तर या ट्रॅक्टरच्या ट्रॉली खाली सापडून दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। कुटुंबीय म्हणजे आई वडील आणि ही मुलगी बाजार घेऊन परत घरी येत असताना हा घटना जी आहे ती घडलेली आहे। शिरोळ आणि जयसिंगपूर मार्गावरती ही घटना घडलेली आहे। खरं तर ओव्हरटेक करत असताना उसाच्या ट्रॉलीला त्याच ट्रॅक्टरच्या खाली यांची दुचाकी आली आणि दुचाकीमध्ये ही मुलगी जी आहे ती चाकाखाली जाऊन खरं तर तिचा मृत्यू झालेला आहे। सुदैवानं त्यांचे आई वडील जे आहेत ते किरकोळ जखमी या घटनेमध्ये झालेत। मात्र दुर्दैवी घटना म्हणावी लागेल। 13 वर्षाची मुलगी जी आहे ती या घटनेत तिचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। मात्र अशा पद्धतीच्या घटना ज्या त्या अनेक वेळा घडताना पाहायला मिळतात। संबंधित ट्रॅक्टर चालक देखील अनेक वेळा काही नियम पाळत नसल्याचं देखील पाहायला मिळतं आणि त्यामुळेच अशा सर्वांवरतीच कडक कारवाई जी आहे ती व्हावी अशी देखील मागणी आता सर्वसामान्यांमधून होते। करण नक्कीच शेखर, खूप खूप धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल।